नमस्कार. आणि ठाणे जनता सहकारी बँक किंवा TJSB सहकारी बँकेनी जेव्हा चांदेकर साहेब आमच्याकडे आले त्यावेळेस का स्पॉन्सर करावं, तर बँकेमध्ये आम्ही असा एक विचार अनेक वर्ष आहे की समथिंग विच इज मॉडर्न वी मस्ट प्ले अ पार्ट इन इट. आपण पार्टिसिपेट व्हावं आणि एनिथिंग विच इज विच इज अराउंड डिजिटलायझेशन आम्ही पार्टिसिपेट होतो. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ठाणे शहरातला पहिला ATM हा ठाणे जनता सहकारी बँकेत आला, इवन बिफोर नॅशनलाइज बँक्स प्रॉफिट. आणि पार्ले का, तर कोऑपरेटिव्ह बँक्सना असं म्हटलं जातं की दे आर नेबरहूड बँक्स. आणि तसं ट्रॅव्हलिंग डिस्टन्स खूप असलं तरी मला वाटतं पार्ले आणि ठाण्यामध्ये काही कॉस्मिक रिलेशन्स आहेत. आणि म्हणून आम्ही ठरवलं की 20 वर्षापूर्वी आम्ही पार्ल्यामध्ये आलो आणि वी ट्राय टू पार्टिसिपेट. डिजिटल मला वाटतं की हा आपल्या समाजामध्ये होत असलेला एक मोठं ट्रान्सफॉर्मेशन सतत होत आहे. आणि ऑल ऑर्गनायझेशन्स, आय डिड HR फॉर अ लिव्हिंग, त्यामुळे माझं असं ऑब्झर्वेशन आहे आणि जे रिसर्चर्सही सांगतात की ऑर्गनायझेशन्स आर ए मायक्रोकॉझम ऑफ व्हॉट हॅपन्स इन द सोसायटी. आणि म्हणून जे समाजामध्ये घडतं ते बँकेमध्येही घडत असतं, या व्यवहारामध्येही घडत असतं. आणि म्हणून ह्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट व्हावं, कारण जी नवीन जनरेशन येते आणि कॉम्पिटिटिव्हनेससाठी हे करावंच लागेल असा आमचा ठाम विश्वास आहे. त्याचबरोबर सहकारी बँका विशेषतः आर सब्जेक्ट टू सोशल ऑडिट, दोन्ही प्रकारचं. म्हणजे एक, तुम्ही इंटू इन्व्हर्टेड कॉमा सहकारी बँकांसारखे वागता का, आणि त्याचबरोबर आर यू मॉडर्न अँड कॉन्टेम्पररी, हे सतत समाज बघत असतो. कारण काय त्यांची अशी धारणा असते की मला जो एक्सपिरियन्स एखाद्या कॉम्पिटिटिव्ह बँकेमध्ये मिळत असतो, राष्ट्रीयकृत किंवा प्रायव्हेट सेक्टरमधल्या, तो तुमच्याकडे मिळाला पाहिजे. आणि म्हणून अशा कार्यक्रमामध्ये आपलं प्रेझेन्स असावं अशी आमची धारणा आहे. आधीच्या वक्त्यांमध्ये आणि जे आपापल्या विषयात निष्णात होते त्यांनी नेटवर्किंग, ब्रँडिंग ह्याच्याबद्दल उल्लेख केला आणि कम्युनिकेशनबद्दल. आय प्रॉमिस, माझी कोणाशी त्यांच्याशी ओळख नव्हती तरीसुद्धा जे मनात विचार आला आणि जे मी सध्या बँक इज ए ऑनररी जॉब, इट्स नॉट ए रेम्युनरेटिव्ह जॉब, त्यामुळे मी कुठेतरी आणि HR या विषयाशी जोडला राहण्यासाठी मी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतो 3 सेमेस्टर्समध्ये. तर विद्यार्थ्यांशी बोलताना ते सांगतात की वी वॉन्ट टू लिव्ह एक्सपिरियन्स, आम्हाला अनुभवायचा आहे. जो उल्लेख श्रीखंडे साहेबांनी केला की कन्झ्युमरला काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यांनी उल्लेख एम्प्लॉईजचाही केला की एम्प्लॉईज कसे असावेत. मला वाटतं की ही इन्साईट मिळावी एम्प्लॉईजकडनं की जर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये आहात, फॉर विच द वन दॅट ड्राईव्ज यू आर एम्प्लॉईज, कारण काय दॅट इज द कॅपिटल. आणि म्हणून आमचा सतत प्रयत्न असतो की एम्प्लॉईजना काय पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. ते इन्साईट पाहिजे, कन्झ्युमर इन्साईट म्हणतात मार्केटिंग किंवा सेलिंगच्या भाषेमध्ये. तर एम्प्लॉई इन्साईट आपल्याला पाहिजे असा प्रयत्न असतो. जास्ती बोलत नाही. इन्सिडेंटली वी आर 53 year old, 15% डिव्हिडंड फ्रॉम year 1, 0 NPA फॉर लास्ट मे बी 20 years, 0% NPA on a 109 crore share capital. Our own funds are 1700 crores. त्याच्यानंतर वी हॅव अ ट्रॅडिशन ऑफ डिक्लेअरिंग आवर रिझल्ट्स, ॲन्युअल ऑडिटेड रिझल्ट्स 10 एप्रिलच्या आत फॉर लास्ट 15 years. आणि आमची AGM ही जूनच्या पहिल्या रविवारी असते. इन्सिडेंटली वी आर 23,000 crores. धन्यवाद.